नमस्कार कामगार मित्रांनो, पुन्हा एकदा महाराष्ट्र सरकारकडून प्रत्येक बांधकाम कामगारांसाठी एक सगळ्यात महत्त्वाची आणि आनंदाची बातमी या महिन्यामध्ये आपल्या लाडक्या मुख्यमंत्र्यांनी आपल्या समोर आणलेली आहे, ज्यामध्ये कामगारांची जी काही शिष्यवृत्ती आहे त्या संदर्भातील ही महत्त्वाची अपडेट आलेली आहे आणि ही 2025 मधली सगळ्यात मोठी अपडेट आहे। त्यामुळे आजच्या या व्हिडिओमध्ये तुम्हाला या संदर्भातील संपूर्ण माहिती दिली जाणार आहे की कामगारांना 2,500 रुपये ते 1,00,000 रुपयापर्यंतची जी काही संपूर्ण स्कॉलरशिप आहे ती त्यांना कशी त्यांच्या खात्यामध्ये पाठवली जाणार आहे। कारण कामगार मित्रांनो, 2024 मध्ये खूप साऱ्या कामगार मित्रांना अजूनही त्यांनी भरलेल्या फॉर्मची जी काही रक्कम असेल किंवा त्यांची जी काही शिष्यवृत्ती होती ती मिळालेली नाही आहे आणि 2025 मध्ये देखील त्यांनी फॉर्म भरलेत, पण ते अजून देखील पेंडिंगच आहेत। कोणाचाही फॉर्म ॲक्सेप्ट होईना आणि त्यांच्या खात्यामध्ये त्यांची जी काही उर्वरित शिष्यवृत्ती आहे ती अजून कुठल्याही प्रकारे 1ही रुपया बँक खात्यामध्ये आलेला नाही। तर अशाच वेगवेगळ्या प्रश्नांचं उत्तर देत आपल्या महाराष्ट्राचे मुख्यमंत्री व DCMO आपले एकनाथजी शिंदे साहेब यांनी यावरती एक महत्त्वाचं आपल्याला आश्वासन दिलेलं आहे। त्यावरती आज आपण संपूर्ण चर्चा करणार आहोत आणि त्या संदर्भातील एक महत्त्वाचा GR देखील आपल्या समोर आलेला आहे, तो देखील तुम्हाला मी आज दाखवणार आहे। पण त्या अगोदर आपल्या या योजनेसाठी व्हिडिओला लाईक करून चॅनलला सबस्क्राईब करा, कारण बांधकाम कामगार योजनेसंदर्भातील नवनवीन अपडेट्स आणि महत्त्वाचे व्हिडिओ आपल्या चॅनलवरती वेळोवेळी येत असतात। आता एकनाथजी शिंदे साहेब यांनी कामगारांची 2,500 रुपये ते 1,00,000 पर्यंतची जी काही शिष्यवृत्ती असेल, तुम्ही त्याला वार्षिक शिष्यवृत्ती किंवा वन टाइम जी स्कॉलरशिप असते असं देखील म्हणत असाल, पण काही कामगारांना असा प्रश्न पडलेला आहे की आमच्या मुलांना जी काही शिष्यवृत्ती असेल किंवा जी काही स्कॉलरशिप आहे ती आम्हाला महाराष्ट्र सरकारकडून EBCच्या फॉर्ममध्ये किंवा कॉलेजकडून दुसरी स्कॉलरशिप येत असते, तर आम्हाला या कामगार स्कॉलरशिपचा लाभ मिळेल का? आणि जर आम्ही या योजनेचा लाभ घेतला तर आम्हाला कॉलेजकडून येणारी जी काही शिष्यवृत्ती किंवा स्कॉलरशिप आहे त्याचा लाभ मिळेल का? तर यावरती काही जणांना प्रश्न पडलेला होता। तर आपल्या या महाराष्ट्र इमारत व इतर कामगार कल्याणकारी मंडळाने यावरती प्रत्युत्तर देत सांगितलंय की तुम्ही कुठल्याही प्रकारची स्कॉलरशिप असेल, कॉलेजची असेल, युनिव्हर्सिटीची असेल, कुठल्याही प्रकारच्या स्कॉलरशिपचा जर तुम्ही लाभ घेत असाल आणि जर तुम्हाला कामगार योजनेअंतर्गत ही कामगार शिष्यवृत्ती घ्यायची असेल तर काहीच हरकत नाही। फक्त तुमचे आई किंवा वडील या दोघांपैकी कोणीही एक बांधकाम कामगार असायला पाहिजे आणि त्यांच्या नावावरती तुम्हाला ही जी स्कॉलरशिप आहे ती दिली जाणार आहे। या स्कॉलरशिपचा तुमच्या शाळेतील, कॉलेजमधील किंवा युनिव्हर्सिटीमधील कुठल्याही स्कॉलरशिप किंवा शिष्यवृत्तीशी कसलाही संबंध नाही असं आपल्या मंडळाने आपल्याला सांगितलेलं आहे। आता प्रत्येक जण या ठिकाणी 2,500 ते 1,00,000 पर्यंतची जी काही शिष्यवृत्ती आहे यासाठी पात्र ठरत नाही। तुमच्या मुलांपैकी किंवा तुमचे जे पाल्य असतील ते कोणते इयत्तेमध्ये शिकत आहेत, त्यांचे माध्यम काय आहेत, या प्रकारे तुमची जी काही शिष्यवृत्ती असते ती कमी जादा होत असते। पण यामध्ये त्यांनी काय सांगितलंय की जो काही व्यक्ती असेल, जो काही कामगार असेल, तो 2,500 ते 1,00,000 पर्यंतच्या शिष्यवृत्तीसाठी भोगवटदार असेल, त्याला 1 महिन्यामध्ये त्याच्या खात्यामध्ये जी काही रक्कम असणार आहे ती जमा होणार आहे। पण यासाठी काही पात्रता ठरवलेली आहे, तुम्हाला या पात्रतेत पात्र असावं लागणार असं आपल्या साहेबांनी आपल्याला सांगितलेलं आहे आणि तरच तुम्हाला या योजनेअंतर्गत जो काही लाभ आहे तो दिला जाणार आहे। आता या GR मध्ये त्यांनी आपल्याला काय सांगण्याचा प्रयत्न केलाय आपण ते सर्वप्रथम जाणून घेऊया। यावर्षी बांधकाम कामगार स्कॉलरशिप अर्ज भरणाऱ्या लाभार्थ्यांना मोठी आनंदाची बातमी सरकारकडून देण्यात आलेली आहे। आता ही तर आनंदाची बातमी सरकारकडून देण्यात आलेली आहे, पण 70% कामगारांना याविषयी चिंता आहे की 2025-26 म्हणजे चालू वर्षाचे जे काही स्कॉलरशिपचे अर्ज आहेत ते भरायला सुरुवात झालेली आहे की नाही। तर त्यांच्यासाठी देखील आनंदाची बातमी आहे की 15 जून म्हणजे आता तारीख आहे 22 ते 21 जुलै, म्हणजेच 1 ते 1.5 महिना होत आलेला आहे हे नवीन अर्ज भरण्यासाठी। जर तुमच्या शाळेतून तुम्हाला संपूर्ण डॉक्युमेंट्स किंवा कागदपत्र मिळाले असतील तर तुम्ही आत्ताच तुमच्या जिल्हा सुविधा केंद्र, तालुका सुविधा केंद्र किंवा कुठल्याही सेतू सायबरमध्ये जाऊन तुमच्या बांधकाम स्कॉलरशिपचा अर्ज नाविन्यपूर्ण भरू शकता। पण त्यासाठी तुमचे अर्जदार जो असेल तो अर्जदार कामगार पाहिजे आणि त्या कामगाराचा मुलगा किंवा मुलगीच यासाठी लाभार्थी ठरणार आहे। किंवा जर विद्यार्थी व्हिडिओ बघत असेल तर त्यांच्यासाठी खास महत्त्वाची बातमी, ते फॉर्म भरताना खूप मोठ्या चुका करतात। मोठ्या चुका कोणत्या करायच्या नाहीत, या ठिकाणी तुमची आई किंवा वडीलच कामगार लागणार। जर तुमचा मामा, काका, आजी, आजोबा
हे या ठिकाणी कामगार असेल तर ते चालणार नाही। यासाठी तुमचे आई किंवा वडील या दोघांपैकी कोणीही एक जण किंवा दोघंही नोंदणीकृत आणि सक्रिय बांधकाम कामगार असायला पाहिजेत आणि ते 1967 पासून आपल्या महाराष्ट्राचे रहिवासी असायला पाहिजे, तरच तुम्हाला यावर्षी बांधकाम कामगार स्कॉलरशिपचा अर्ज भरता येणार आहे। आणि अर्ज भरणाऱ्या लाभार्थ्यांना मोठी आनंदाची बातमी सरकारकडून देण्यात आलेली आहे, कारण ती 2025 मध्ये काही नवीन बदल आपल्याला या महाराष्ट्र इमारत व इतर बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळामार्फत या योजनेमध्ये पाहायला मिळत आहेत, जे की आपण वरती पाहिलेले आहेत। पण तो एकच या ठिकाणी नवीन बदल आहे। मी तुम्हाला अजून काही महत्त्वाचे या ठिकाणी नवीन बदल झालेले आहेत, ते संपूर्ण नवीन बदल मी तुम्हाला समजून सांगणार आहे। पण अजूनही काही जणांनी व्हिडिओला लाईक केलं नसेल तर आत्ताच या व्हिडिओला लाईक करून घ्या आणि चॅनलला देखील सबस्क्राईब करून घ्या, की आपल्या चॅनलवरती येणारा प्रत्येक महत्त्वाचा व्हिडिओ वेळोवेळी तुम्हाला पाहायला मिळेल। तर आता या ठिकाणी बांधकाम कामगारांना पूर्ण कराव्या लागणार मंडळाच्या अटी व नियम, त्यानंतरच फॉर्म मंजूर केला जाणार, नाही तर तुम्हाला योजनेचा लाभ मिळणार नाही। म्हणजेच महाराष्ट्र सरकारने या ठिकाणी कामगारांना 2025 मध्ये म्हणजेच यावर्षी नवीन अर्ज भरताना काही महत्त्वाचे नियम या ठिकाणी यामध्ये ऍड केलेले आहेत। जर तुम्ही त्या अटी व नियमांमध्ये बसले नाही तर तुमचा जो काही उर्वरित फॉर्म असणार आहे त्याला अमंजूर केलं जाईल, किंवा तुम्ही जर व्यवस्थितरित्या फॉर्म भरला तर तुम्हाला नक्कीच तुमचा जो फॉर्म असणार आहे तो ऍक्सेप्ट केला जाईल। आता प्रत्येकाला प्रश्न पडलेला असतो की आम्ही आमचा फॉर्म कशा प्रकारे भरायचा, की जेणेकरून आम्हाला भविष्यामध्ये आमचं व्हेरिफिकेशन झाल्यामध्ये भविष्यामध्ये तर नाही पण तुमचं ज्यावेळेस फॉर्मचं व्हेरिफिकेशन होणार आहे, व्हेरिफिकेशन झाल्यानंतर 1 ते 1.5 महिन्यामध्ये तुमची जी उर्वरित रक्कम असणार आहे ती रक्कम तुम्हाला मिळणार आहे। तर यासाठी तुम्हाला फॉर्म भरताना फक्त आणि फक्त 3च महत्त्वाचे जे काही डॉक्युमेंट्स आहेत ते लागणार आहेत। या व्यतिरिक्त जर तुमच्याकडे डॉक्युमेंट्स असतील तरी देखील चालणार आहे, पण तुम्हाला महत्त्वाचे 3च डॉक्युमेंट्स आहेत जे की तुम्हाला या ठिकाणी अपलोड करायचे आहेत। आता सर्वप्रथम आपण या डॉक्युमेंट्सची लिस्ट पाहणार आहोत की तुम्हाला या ठिकाणी कोणकोणते डॉक्युमेंट्स आता अपलोड करावे लागणार आहेत, कारण 2024 मध्ये महाराष्ट्र सरकारने खूप सारे डॉक्युमेंट्स किंवा कागदपत्र अपलोड करायला लावले होते, पण 2025-26च्या या फॉर्म मध्ये तुम्हाला खूप कमी डॉक्युमेंट अपलोड करायचे आहेत। यामध्ये पहिला कागदपत्र आहे तो म्हणजे विद्यार्थ्याचं ID कार्ड। तुम्हाला या ठिकाणी विद्यार्थ्याचं ID कार्ड 100% मस्ट आहे, ते लागणारच आहे, कारण ती विद्यार्थ्याच्या नवीन वर्षातील किंवा त्याच्या शाळेची आयडेंटिटी देतं। त्यानंतर दुसरं महत्त्वाचं कागदपत्र आहे तो म्हणजे विद्यार्थ्याचा बोनाफाईड पाहिजे। जर बोनाफाईड नसेल तर तुमचा फॉर्म 100 आणि आपण 100 म्हणण्यापेक्षा 101% म्हणूया, तो अमंजूरच होणार आहे। तुम्हाला विद्यार्थ्याचा बोनाफाईड या ठिकाणी कंपल्सरी अपलोड करावा लागणार आहे। आणि जर तुमच्या शाळेमध्ये सब्जेक्ट टाकून देत असतील, सब्जेक्ट म्हणजे त्यावरती विषय असतो, तुम्हाला बोनाफाईड कशाला पाहिजे तर महाराष्ट्र इमारत व इतर बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळाच्या शिष्यवृत्ती योजनेबाबत अर्ज असा तुम्हाला या ठिकाणी सब्जेक्ट टाकून घ्यायचा आहे। तर जर मिळत असेल तर टाकून घ्या, जर तुमची शाळा छोटी असेल, कॉलेज छोटा असेल, त्या ठिकाणी मिळत नसेल तर तुम्ही टाकू नका। पण जे विद्यार्थी 12वी नंतरचा फॉर्म भरत आहेत, ग्रॅज्युएशन, इंजिनिअरिंग, MBBS अशा वेगवेगळ्या प्रकारचे जर ते या ठिकाणी फॉर्म भरत आहेत तर त्यांना नक्कीच त्यांच्या शाळेमध्ये विदाऊट सब्जेक्ट टाकल्याशिवाय मिळणार नाहीत। त्यांना 100% त्यांच्या स्कूल, कॉलेज, युनिव्हर्सिटीकडून त्यांना सब्जेक्ट टाकून दिला जाईल त्यावरती, आणि त्यांनी देखील घ्यायचं आहे। आता हे 2 महत्त्वाचे कागदपत्र झाले। त्यानंतर तिसरं आहे ते म्हणजे कामगाराचं तुम्हाला या ठिकाणी स्मार्ट कार्ड लागणार आहे आणि आधार कार्ड लागणार आहे। पण आधार कार्ड तुम्हाला कामगाराचं डायरेक्ट व्हेरिफिकेशनच्या दिवशी लागणार आहे, फॉर्म भरताना तुम्हाला कामगाराचा आधार कार्ड लागणार नाही। त्यानंतर चौथा महत्त्वाचा डॉक्युमेंट आहे, 3 तर आहेत पण चौथा पण आहे, तो म्हणजे तुमचं रेशन कार्ड पाहिजे। आणि रेशन कार्डमध्ये ज्या विद्यार्थ्याचा तुम्ही फॉर्म भरणार आहात त्या विद्यार्थ्याचं या ठिकाणी नाव पाहिजे। जर त्या रेशन कार्डमध्ये त्या विद्यार्थ्याचं नाव नसेल तर त्याला त्या कामगाराच्या परिवारातील एक सदस्य म्हणून ओळखलं जाणार नाही आणि त्या विद्यार्थ्याला या योजनेचा लाभ दिला जाणार नाही। त्यामुळे जर तुम्हाला यावर्षी 2025-26 मध्ये महाराष्ट्र इमारत व इतर बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळामार्फत जी काही तुमची 2,500 ते 1 लाखापर्यंतची स्कॉलरशिप असेल, जर तुम्हाला त्याचा लाभ घ्यायचा असेल तर मी या सांगितलेले 4 महत्त्वाचे जे काही कागदपत्र आहेत हे संपूर्ण कागदपत्रे, त्याचबरोबर मी सांगितलेल्या काही नवीन नियम व अटी तुम्हाला पाळाव्या लागणार आहेत आणि त्याप्रमाणे तुमचा फॉर्म तुम्हाला भरावा लागणार आहे। त्यानंतरच तुम्हाला या योजनेअंतर्गत लाभ दिला जाईल, अन्यथा तुम्हाला या योजनेपासून वळवण्यात येईल आणि तुम्हाला या योजनेचा लाभ दिला जाणार नाही। तर कामगार मित्रांनो,
आजच्या या व्हिडिओमध्ये एवढीच माहिती द्यायची होती. बांधकाम कामगार स्कॉलरशिप बद्दलची ही जी माहिती आहे ही मी तुम्हाला आजच्या व्हिडिओमध्ये पुरवलेली आहे. या व्यतिरिक्त तुमचे काही प्रश्न राहिले असतील बांधकाम कामगार स्कॉलरशिप संबंधी तर तुम्ही मला ते संपूर्ण प्रश्न कमेंट बॉक्समध्ये विचारू शकताय. तुमचे उत्तर लगेच दिलं जाईल. आणि जर तुम्ही अजूनही या व्हिडिओला आपल्या बाकीच्या कामगार मित्रांमध्ये शेअर केलं नसेल तर आत्ताच व्हिडिओ बाकीच्या कामगार मित्रांमध्ये शेअर करा आणि व्हिडिओला लाईक करून चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा. कारण या व्हिडिओ नंतर एक सगळ्यात महत्त्वाचा स्कॉलरशिप योजनेबद्दलचा व्हिडिओ येणार आहे, ज्यामध्ये प्रत्येक जणाला 20 ते 30 हजार रुपये म्हणजे जर तुम्हाला 10,000 रुपयांच्या स्कॉलरशिपचा लाभ मिळत असेल तर तुम्हाला कमीत कमी 25,000चा लाभ कसा घेता येईल या व्यतिरिक्त व्हिडिओ मी तुम्हाला बनवून देणार आहे. त्यासाठी चॅनलवरती अपडेट रहा. भेटूया पुढील आणि एक महत्त्वाच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत रामकृष्ण हरी.